सुस्वागतम प्रेक्षक मंडळींनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जो सत्य आहे, सत्य जो असतो तो आता मंजू त्याला सगळ्यांच्या तावडीतून सोडते आणि इकडे आता आर्यनला ती घरी हाणत खूप घेऊन येते. आणि आता मम्मी साहेब म्हणतात, तुझं डोकं फिरलं आहे का निवडत, काय करते तू आणि का त्याला मारते का, असं असं म्हणत असतात आणि म्हणतात की सोड त्याला, त्याने काही केलेलं नाही आहे असं म्हणतात. तर आता लगेच जी मंजू आहे ती म्हणते की तुम्हाला माहिती आहे की मम्मी साहेब काय झालं ते, हे बघा मम्मी साहेब तुम्ही बाजूला, तुम्ही अजिबात आतमध्ये बोलू नका आमच्यावाल्या, असं म्हणते. तर आता लगेच जी मम्मी साहेब आहेत त्या म्हणतात की तुमचं काय चाललं आहे हे, अगं का असं वागते तू, अगं तो एका खासदाराचा मुलगा आहे आणि त्याला मारते तू. तर आता लगेच मंजू म्हणते खोटं आहे ते सगळं, हा खासदाराचा किंवा कुणाचा मुलगा नाही आहे, आपल्याला फसून आपल्या घरात आला आहे तो. आणि हे बघा याने सत्याला मारला आहे, यानेच आपल्या सत्याला मारण्याचा प्लॅन केला होता, यानेच आपल्या सत्याला मारण्याचा डाव रचला होता, असं मंजू म्हणते. तर आता लगेच म्हणजे ते त्या मम्मी साहेबांना म्हणतात की काही पण नको बोलूस. तर आता लगेच मंजू म्हणते की हो मी खरं सांगते ते. तर आता लगेच जी मंजू आहे ती म्हणत असते की हे बघा मम्मी साहेब, आता तुम्हाला माहीत नाही आहे, बलमाला त्यांना विचारा, बलमा हाणार आहे यांना. हा बलमान ते लाताने त्याला खूप हाणतात आर्यनला आणि आता खूप हाणत असतात. मम्मी साहेब म्हणतात शांत व्हा सगळ्यांनी, नेमकं काय घडलं आहे मला सांगताल का तरी. तर आता लगेच तिथे जो सत्य आहे तो सत्य तिथे येतो. सत्याला बघून सगळेजण आश्चर्यचकित होतात. ते म्हणतात सत्य तू, आणि मम्मी साहेबांना तर धक्काच बसतो आणि मम्मी साहेबांना खूप आनंद होतो. तर आता सत्य म्हणतो मम्मी तुला माहिती आहे का, ह्या मातीखोरूनच मला मारण्याचा प्लॅन केला होता, मला संपवण्याचा प्लॅन केला होता, अगं हाच आहे तो आर्यन, यानेच मला संपवायचा प्लॅन केला होता, असं म्हणत असते. तर आता मम्मी साहेबांना म्हणतात काय खरंच. तर आता लगेच म्हणतो की हो. आणि सत्य मम्मी साहेबांना भेटतो. तर इकडे आता एक गाडी येते तिथे पोलिसांची आणि पोलिसांच्या गाडीतून एक महिला तिथे पोलीस होऊन खाली उतरत असते. तर चला बघूया आता कोण असेल हे सगळं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.